मी खरं तर हा विषय वाढवणार नव्हते, पण तुम्ही काही सोडत नाही आहे, तर त्यामुळे सांगते की मी वेळेच्या आधी 10 मिनटं तिथे हजर होते, पण त्याच्याही आधी 10-15 मिनटं उद्घाटन झालं, तर नक्कीच मला वाईट वाटलं. आणि असं जी वेळ घोषित केलेली असते त्या घोषित वेळेला आम्ही सगळेजण हजर असतो, तर त्याच्याही आधी जर उद्घाटन झालं तर कार्यक्रमामध्ये सहभागी होता येणार नाही आणि मग निमंत्रणं पाठवण्याचा पण काहीही अर्थ नाही असं मला वाटतं. त्यामुळे माझी विनंती राहील दादांना, दादा आमचे मोठे लाडके दादा आहेत, परंतु माझी त्यांना विनंती राहील, मागे सुद्धा त्यांनी एक असं शिवाजीनगरच्या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही सकाळी तिथे पोहोचलो त्याच्या आधी झालेलं होतं, ते आम्ही भिंतीशी उभं राहून एक फोटो काढला ग्रुप. तर माझी त्यांना विनंती राहील की तुम्ही घोषित करा, रात्रीची वेळ घोषित करा, पहाटेची करा, कधीची करा, आम्ही वेळेत येऊ. वेळेआधी 1 मिनिट पण आम्हाला उशीर झाला तर थांबू नका, पण आम्ही वेळेच्या आधी 10 मिनटं येऊन सुद्धा कार्यक्रमामध्ये सहभागी होता आलं नाही. परशुराम महामंडळ झाले, त्याची वास्तू झाली आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. अतिशय उत्तम काम याच्या माध्यमातून होणार आहे, याच्यामध्ये सहभागी प्रत्येकच कार्यक्रमात सहभागी व्हावंसं वाटतं. आणि असं जर असताना सहभागी होता नाही आलो तर नक्कीच वाईट वाटतं. दादा म्हणाले की पण दादांनी पहिल्यांदा दुसऱ्यांदा उद्घाटन केलं तुमच्यामुळे. दादांचं नेहमी सहकार्य असतं. दादा म्हणाले तुम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे हे माहीतच नव्हतं. ते निमंत्रण दिलेले जे आहेत ते उपस्थित राहूच शकतात, मीच असं नाही, ज्यांना निमंत्रणं गेलेली आहेत प्रोटोकॉलनुसार तर ते सगळेच उपस्थित राहू शकतात. आणि सगळ्यांची अपेक्षा हीच असणार की आपण 6:30 पर्यंत पोहोचू. आणि अनेक ज्ञाती बांधव सुद्धा वाटेत होते तोपर्यंत कार्यक्रम संपला. तर असं आहे की आपण एखादी बस पकडतो, फ्लाईट पकडतो, तर त्याची आधीच ती निघून गेली तर कसं होईल ज्यांनी तुम्हाला आमंत्रण दिलेलं होतं त्यांना तुम्ही काय बोलला का, दादा आले 2 मिनिटं थांबा, मेघाताई देखील येत आहेत? ऍक्च्युली ही नेत्यांपेक्षा ही त्यांच्या टीमची आवश्यकता आहे की त्यांनीही काळजी घेतली पाहिजे. नेते एवढी सगळी व्यवधानं सांभाळू शकणार नाही, परंतु ही त्यांच्या टीमनी काळजी घेण्याची आवश्यकता होती. आणि मी परत कन्फर्म पण केलं होतं की कारण दोन्हीकडच्या वेळा 6:30च्या आल्या होत्या, सिंहगड रोडची 6:30ची आली होती बदललेली आणि तिकडची 6:30ची आली होती पहाटेची. तर दादा आधी नक्की कुठे येणार आहेत हे मी कन्फर्म केलं होतं, तर मला कळलं की तिथे येणार आणि मी वेळेच्या आधी 10 मिनिटं तिकडे हजर होते. इफेक्ट असं झालं की 7 नंतरचं उद्घाटन बरोबर टायमिंगला झालं. म्हणजे अर्थात तुम्ही जो चिमटा काढला खासदारांना, मंत्री महोदय जेव्हा आले दादा 20 मिनिटं थांबले त्यांच्यासाठी. हो 20 मिनिटं म्हणजे अर्थात तिथं थांबून होते दादा, सगळे प्लॅन बघत होते, ऐकत होते. जेव्हा मुरलीधर मोहोळ मंत्री आले त्याच्यानंतर मी माझ्यापुरतं बोलते की फक्त दादांनी जी घोषित केली आहे वेळ त्या वेळेला करावं उद्घाटन. दादा फार पंक्च्युअल आहेत आणि आम्हाला पण अतिशय चांगलं वाटतं जेव्हा आमच्यासाठी आमचे नेते इतके आदर्श निर्माण करतात, तर त्याच्या आधी फक्त करू नये एवढी विनंती आहे.